कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वात मोठी मानली जात होती. मात्र शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र सिंह यादव हे विजय झालेले आहे. आपल्या सोबत राजेंद्र सिंह यादव आहेत. त्यांच्याकडे आपण प्रतिक्रिया जाणून घेणार. नेमकं काय वाटतं विजय झाल्यावर? आज या ठिकाणी सर्वप्रथम या कराड शहरातील जनतेचं या ठिकाणी लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं आम्ही हार्दिक आभार मानतो की लोकांनी विकास कामाला महत्व दिलं. लोकांनी या गावाचं गावपण टिकवण्याला महत्व दिलं. एक चांगल्या विचाराला लोकांनी ही निवडणूक स्वतः हातात घेऊन ही निवडणूक लढली असं मी या ठिकाणी मानतो. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब असतील, आमचे संपर्क प्रमुख सरजी कंसे साहेब असतील, आमचे जिल्हा प्रमुख हेमंत शेलार, तर आमचे राजेंद्र माने ताई, आमचे सर्व शिवसैनिक, त्याबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब पाटील असतील, त्यांचे सर्व सहकारी, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे कराड शहराचा फेज 2 च्या माध्यमातून असेल सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय राहील. आणि निश्चितपणे जनतेनं जी विश्वासानं एक संधी दिलेली आहे, जो विश्वास आमच्यावर ठेवला आहे, त्या विश्वासात पात्र राहून या कराड नगरीचा न भूतो न भविष्यती असा विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एवढा मोठा पक्ष होता भाजप तुमच्या समोर मोठा, कसं प्लॅनिंग केलं होतं तुम्ही जिंकायचं काय? आम्ही प्लॅनिंग वगैरे म्हणण्यापेक्षा आम्ही कराड शहरातील जनतेच्या समोर एक विचार घेऊन गेलो आणि त्या विचाराला लोकांनी पसंती दिली आहे. आणि हा विचार आम्ही मांडण्यापेक्षा जनतेनीच उठाव केला. यामध्ये जनतेने ही निवडणूक हातात घेतली व चांगलं काय आणि वाईट काय हे जनतेने या ठिकाणी ठरवलं. त्या ठिकाणी जनतेनेच निवडणूक हातात घेतली होती अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजय झालेले राजेंद्र सिंह यादव यांनी व्यक्त केलेली आहे. सकलेन मुलानी, मुंबई तक, कराड.